हाय फ्रेंड्स, बघा आपला नेक्स्ट टॉपिक आहे आता स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. बघा त्याचे डेफिनेशन बघूया. लेट ए बार बी बार अँड सी बार बी 3 वेक्टर्स. बघा 3 वेक्टर्स दिलेले आहेत आपल्याला ए बार बी बार अँड सी बार. द प्रॉडक्ट, बघा आपण त्यांचा प्रॉडक्ट कसा करू शकतो. मग ए बार इंटू बी बार क्रॉस सी बार इज कॉल्ड ॲज अ स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट, और आपण त्याला काय म्हणू शकतो, बॉक्स प्रॉडक्ट अँड मे बी डिनोटेड बाय ए बार इंटू बी बार इंटू सी बार. बघा आपण बॉक्स प्रॉडक्ट मध्ये असे दाखवू शकतो अँड क्रॉस प्रॉडक्ट मध्ये ए बार इंटू बी बार क्रॉस सी बार अशा पद्धतीने आपण दाखवू शकतो. नेक्स्ट आहे एक्सप्रेशन फॉर ए बार इंटू बी बार क्रॉस सी बार इन टर्म्स ऑफ कंपोनंट्स. बघा त्याचे आपण कंपोनंट्स दिलेले आहेत. इफ ए बार इज इक्वल टू आपण असं लिहू शकतो A1 I बार प्लस A2 J बार प्लस A3 K बार. बी बार इज इक्वल टू B1 I बार प्लस B2 J बार प्लस B3 K बार. सी बार इज इक्वल टू C1 I बार प्लस C2 J बार प्लस C3 K बार. देन बघा मग आपण त्याला क्रॉस प्रॉडक्ट मध्ये कसं लिहू शकतो. ए बार इंटू बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू A1 A2 A3 लिहून घेतले, B1 B2 B3 अँड C1 C2 C3. हे काय कशामध्ये मॉड मध्ये लिहून घेतलं आपण. बघा मग नेक्स्ट दिलेलं आहे आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. बघा मग त्याच्या प्रॉपर्टी दिलेल्या आहेत आपल्याला. फर्स्ट प्रॉपर्टी ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू आपण कसं लिहू शकतो, बी बार इंटू सी बार क्रॉस ए बार इज इक्वल टू, बघा आपण बी बार पहिले ए बार आपण ब्रॅकेटच्या बाहेर काढला, नेक्स्ट बी बार अँड नेक्स्ट सी बार. मग बी बार इंटू सी बार क्रॉस ए बार इज इक्वल टू सी बार इंटू ए बार क्रॉस बी बार. सेकंड प्रॉपर्टी ए बार इंटू बी बार क्रॉस सी बार इज अन ॲब्सोल्यूट व्हॅल्यू of equal to the volume of parallelepiped with sides a bar, b bar and c bar. थर्ड प्रॉपर्टी आपली a bar dot b bar cross c bar is equal to a bar dot b bar इंटू काय येईल मग आपला c bar. फोर्थ प्रॉपर्टी a bar इंटू a bar cross c bar is equal to काय असतो आपला 0. फिफ्थ प्रॉपर्टी a bar b bar c bar are कोप्लेनर इफ ए बार इंटू बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू काय असतात 0. म्हणजेच हे काय दिलेले आहेत आपल्याला प्रॉपर्टीज दिलेले, त्या प्रॉपर्टी लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट टॉपिक आहे आपला व्हेक्टर ट्रिपल प्रॉडक्ट. लेट ए बार बी बार सी बार बी एनी 3 वेक्टर्स देन द प्रॉडक्ट ए बार इंटू बी बार क्रॉस सी बार इज कॉल्ड एज अ व्हेक्टर ट्रिपल प्रॉडक्ट. बघा व्हेक्टर ट्रिपल प्रॉडक्टचे डेफिनेशन लक्षात ठेवायचे की 3 कंपोनंट्स दिलेले असतील आपल्याला ए बार बी बार सी बार आणि त्याचा आपण प्रॉडक्ट कशा पद्धतीने लिहू शकतो, ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार. मग इन ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार पॅरेंथिसिस मस्ट बी यूज. बघा मग आपण त्याच्यावरचा एक फर्स्ट रिझल्ट बघूया. रिझल्ट फर्स्ट आहे प्रूफ. फर्स्ट आहे ए बार इंटू बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू बी बार इंटू ए बार क्रॉस सी बार ए बार डॉट सी बार मायनस सी बार इंटू ए बार डॉट बी बार. अँड सेकंड फाइंड करायचं आपल्याला ए बार क्रॉस बी बार इंटू सी बार इज इक्वल टू बी बार इंटू ए बार डॉट सी बार मायनस ए बार इंटू बी बार डॉट सी बार. प्रूफ बघूया आपण. लेट ए बार इज इक्वल टू आत्ताच आपण बघितलं ए बार इज इक्वल टू A1 I बार प्लस A2 J बार प्लस A3 K बार. बी बार इज इक्वल टू लिहून घेतलं B1 I बार प्लस B2 J बार प्लस B3 K बार. सी बार इज इक्वल टू लिहून घेतलं C1 I बार प्लस C2 J बार प्लस C3 K बार. देन आपल्याला फाइंड करायचे की ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार. मग देन ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू A1 I बार प्लस A2 J बार प्लस A3 K बार. ए लिहून घेतला इंटू आपल्याला आता बी बार क्रॉस सी बार लिहायचा आहे. आय बार J बार K बार लिहून घेतला मॉडमध्ये B1 B2 B3 अँड C1 C2 C3 इज इक्वल टू, बघा मग A1 I बार प्लस A2 J बार प्लस A3 K बार क्रॉस फर्स्ट रो फर्स्ट प्रोडक्ट. बघा आपण मॉड्युलस कसं फाइंड करतो. फर्स्ट रो मॅट्रायसेस सारखं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम काय राहिलं B2 C2 B2 इंटू C2 मायनस B3 इंटू C2 इंटू आय बार प्लस जे बारच्या वेळेस आपण काय घेऊ फर्स्ट रो सेकंड कॉलम B1 फर्स्ट रो सेकंड कॉलम B1 C3 B1 C3 प्लस आय बार B1 C3. हा उलट सुलट झालं तरी काही प्रॉब्लेम नाही. B1 C3 अँड फर्स्ट रो सेकंड कॉलमच्या C1 B3 म्हणजे B3 C1 प्लस प्लस नंतर के बारच्या वेळेस B1
फर्स्ट रो थर्ड कॉलम काय येईल मग आपला B1 C2 मायनस B2 C1 अशा पद्धतीने आपण सॉल्व करून घेतलं मॅट्रायसेस इज इक्वल टू I बार J बार K बार A1 A2 A3 अँड मग ह्या स्टेप लिहून घेतल्या आपण B1 B2 C3 मायनस B3 C2 इंटू B3 C1 मायनस B1 C3 इंटू B1 C2 मायनस B2 C1 म्हणजेच इज इक्वल टू बघा आपण जर याला परत फर्स्ट रो फर्स्ट कॉलमच्या पद्धतीने सॉल्व केलं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम तर आपल्याला उरतंय A2 इंटू B1 C2 मायनस B1 C2 मायनस A2 इंटू काय मग B2 C1 मायनस A3 इंटू फर्स्ट रो सेकंड कॉलम A3 इंटू काय मग A3 इंटू B3 C1 प्लस B3 C1 प्लस A3 इंटू B1 C3 इंटू I बार अशा पद्धतीने आपण सॉल्व करतो हे सेम तसंच फर्स्ट रो फर्स्ट कॉलम घेतला आता फर्स्ट रो सेकंड कॉलम घेऊया आपण आता मग बघा A3 B2 इंटू C3 मायनस A3 इंटू B3 C2 मायनस A1 इंटू B1 C2 प्लस A1 इंटू B2 C1 इंटू J बार प्लस फर्स्ट रो थर्ड कॉलम मग A1 B3 इंटू C1 मायनस A1 B1 इंटू C2 मायनस A2 B2 इंटू C2 प्लस A2 इंटू B3 C2 इंटू K बार याला आपण इक्वेशन फर्स्ट दिलं अल्सो आता आपल्याला अल्सो इक्वल टूचं तिकडचं बघायचं आहे की B बार इंटू A बार डॉट C बार मायनस C बार इंटू A बार डॉट B बार इज इक्वल टू बघा B बारचं लिहून घेतलं आपण B बार माहिती आहे आपल्याला B1 I बार प्लस B2 J बार प्लस B3 K बार इंटू A बार डॉट C बार काय येईल मग आपला A1 C1 प्लस A2 C2 प्लस A3 CT मायनस C बार काय येतो C1 I बार प्लस C2 J बार प्लस C3 K बार इंटू A बार डॉट B बार काय असतो A1 B1 प्लस A2 B2 प्लस A3 B3 नेक्स्ट आहे इज इक्वल टू मग बघा A2 B1 सेम तसंच केलं आपण फर्स्ट कॉलम सारखं A2 इंटू B1 C2 प्लस A3 इंटू B1 C3 मायनस A2 इंटू C1 B2 मायनस A3 इंटू C1 B3 प्लस इंटू I बार इंटू B2 इंटू A1 इंटू C1 प्लस B2 बघा सारखं टर्म आपण B2 च्या A1 च्या अशा टर्म एकत्र करून घेतल्या प्लस B2 इंटू A3 C3 मायनस C2 A1 B1 मायनस C2 A3 B3 इंटू J प्लस B3 इंटू A1 C1 प्लस B3 इंटू A2 C2 प्लस C3 इंटू A1 B1 मायनस C3 इंटू A2 B2 इंटू K बार इक्वेशन आपण सेकंड दिलं बघा तुम्ही जेव्हा नोटबुकमध्ये व्यवस्थित सॉल्व करून बघणार वरची स्टेप तुम्हाला जेव्हा दिसेल तेव्हा तुम्ही हे बघू शकतात व्यवस्थित दस मग बघा इक्वेशन 1 आणि 2 मधून आपण म्हणू शकतो की A बार क्रॉस B बार क्रॉस C बार इज इक्वल टू B बार इंटू A बार डॉट C बार मायनस C बार इंटू A बार डॉट B बार बघा बी फाइंड करायचं होतं आपल्याला A बार क्रॉस B बार क्रॉस C बार इज इक्वल टू मायनस बघा याचा फॉर्म्युला आहे की मायनस C बार क्रॉस A बार डॉट A बार क्रॉस B बार म्हणजेच इज इक्वल टू मायनस ऑफ A बार इंटू C बार डॉट B बार मायनस ऑफ B बार इंटू C बार डॉट A बार म्हणजेच इज इक्वल टू आपल्याला मिळेल B बार इंटू काय मिळेल मग A बार डॉट C बार मायनस A बार इंटू काय मिळेल B बार डॉट C बार म्हणजे सिन्स रिप्लेसिंग A बार B बार अँड C बार इन A बाय C बार A बार अँड B बार रिस्पेक्टिव्हली बघा जर आपण A बाहेर काढला ब्रॅकेटच्या तर B बार C बार राहील B काढला तर A बार डॉट C बार C काढला तर A बार B बार अशा पद्धतीने आपण हे फाइंड केलेलं आहे नेक्स्ट रिझल्ट आहे बघा सेकंड रिझल्ट आहे की A बार क्रॉस B बार क्रॉस C बार प्लस B बार क्रॉस C बार क्रॉस A बार प्लस C बार क्रॉस A बार क्रॉस B बार इज इक्वल टू 0 बाय रिझल्ट फर्स्ट आपल्याला रिझल्ट फर्स्ट वरून हे सगळं फाइंड करायचं आहे की जर A बार क्रॉस B बार क्रॉस C बार असेल इज इक्वल टू तर आपण B बार जर ब्रॅकेटच्या बाहेर काढला तर काय राहील A बार डॉट C बार मायनस C बार जर ब्रॅकेटच्या बाहेर काढला तर A बार डॉट B बार आणि थर्ड वेळेस काय केलेलं आहे आपण सबस्ट्रॅक्शन केलेलं आहे बघा म्हणजे सेकंड टाइम नेक्स्ट B बार क्रॉस C बार क्रॉस A बार असेल तर इज इक्वल टू B C A
ए बी सी. मग नंतर नेक्स्ट सी बार इंटू बी बार क्रॉस ए बार मायनस ए बार इंटू बी बार क्रॉस सी बार. नेक्स्ट आहे सी बार क्रॉस ए बार क्रॉस बी बार असेल तर इज इक्वल टू बघा पहिले काय केलेलं आपण क्रॉस प्रॉडक्ट घेतलेला आहे. नेक्स्ट डॉट प्रॉडक्ट इकडे क्रॉस घेतलेले आहेत आणि त्यांचेच इकडे काय काढलेले आहेत आपण डॉटमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. म्हणजेच इज इक्वल टू ए बार इंटू सी बार डॉट बी बार मायनस बी बार इंटू सी बार डॉट ए बार. सिन्स डॉट प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज कम्युटेटिव्ह ॲडिंग वी गेट. बघा जर आपण त्यांची ॲडिशन केली की ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार प्लस बी बार. बघा फक्त क्रॉस प्रॉडक्टचे आपण ॲडिशन करतोय. ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार प्लस बी बार क्रॉस सी बार क्रॉस ए बार प्लस सी बार क्रॉस ए बार क्रॉस बी बार. तर त्यांची ॲडिशन किती मिळेल आपल्याला 0 मिळेल कारण ते सेम आहेत ए बी सी ए बी सी ए बी सी. म्हणजेच नोट दिली आपल्याला ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार डज नॉट इक्वल टू ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार. बघा असं आपण कधीच लिहिलेलं नाही इकडे सुद्धा की त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट हा क्रॉस प्रॉडक्टच येत नाही. तो काय येतो नॉट इक्वल टू येतो. दॅट इज व्हेक्टर ट्रिपल प्रॉडक्ट इज नॉट असोसिएटिव्ह. बघा त्याच्यावरचं आपण एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल आहे शो दॅट आय बार क्रॉस ए बार क्रॉस आय बार प्लस जे बार क्रॉस ए बार क्रॉस जे बार प्लस के बार क्रॉस ए बार क्रॉस के बार इज इक्वल टू 2a बार. म्हणजेच इज इक्वल टू बघा आय बार क्रॉस ए बार क्रॉस आय बार इज इक्वल टू बघा आय बार क्रॉस फर्स्ट टर्म घेतली आपण मग काय येईल इज इक्वल टू आय बार डॉट आय बार इंटू ए बार काय घेतला ब्रॅकेटच्या बाहेर. म्हणजेच इज इक्वल टू आय बार डॉट ए बार इंटू आय बार. म्हणजेच इज इक्वल टू बघा ए बार मायनस आय बार इंटू ए बार इंटू आय बार. हे आपल्याला इक्वेशन फर्स्ट. सिमिलरली आपण जे बारचं सुद्धा तसंच काढू शकतो. जे बार इंटू ए बार क्रॉस जे बार म्हणजेच आपण ए बार ब्रॅकेटच्या बाहेर काढून घेतला ए बार मायनस जे बार इंटू ए बार इंटू जे बार इक्वेशन सेकंड. अँड नेक्स्ट के बारचं सुद्धा तसंच अँड के बार क्रॉस ए बार क्रॉस के बार इज इक्वल टू ए बार इंटू के बार क्रॉस के बार डॉट ए बार इंटू के बार इक्वेशन थर्ड. ॲडिंग 1 2 अँड 3. जर आपण तिघ इक्वेशनची जर ॲडिशन केली तर काय मिळेल आपल्याला आय बार क्रॉस फर्स्टचं आलेलं आहे आपल्याला आय बार क्रॉस ए बार क्रॉस आय बार प्लस जे बार क्रॉस बघा हे क्रॉस प्रॉडक्टचे आपण ॲडिशन करतोय जे बार क्रॉस ए बार क्रॉस जे बार प्लस के बार इंटू ए बार क्रॉस के बार. म्हणजेच इज इक्वल टू 1 2 3 3 किती वेळेस आलेला आहे 3 टाइम्स 3 इंटू ए बार मायनस ब्रॅकेट ऑफ आय बार मायनस आय बार डॉट ए बार इंटू आय कॅप प्लस जे बार डॉट ए बार इंटू जे बार प्लस के बार डॉट ए बार इंटू के बार. म्हणजेच इज इक्वल टू 3a बार मायनस काय राहील मग इंटू ए बार कारण के जे काय होऊन जातील कट होऊन जातील. म्हणजेच इज इक्वल टू 3a मायनस ए इज इक्वल टू किती मिळेल आपल्याला 2a बार. सिन्स बघा आय बार डॉट ए बार इंटू आय बार प्लस जे बार डॉट ए बार इंटू जे बार प्लस के बार डॉट ए बार इंटू के बार इज इक्वल टू काय असतो ए बार असतो. म्हणून आपण इकडे ह्या पूर्ण टर्मला काय मानलेलं आहे ए बार. म्हणजेच 3a बार मायनस ए बार इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 2a बार. बघा मग आपला सेकंड एक्झाम्पल आहे व्हेरीफाय दॅट ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू ए बार डॉट सी बार इंटू बी बार मायनस ए बार डॉट बी बार इंटू सी बार. गिवन ए बारची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला आय बार प्लस 2 जे बार प्लस 3 के बार. बी बार दिलेला आपल्याला 2 आय बार मायनस जे बार प्लस के बार अँड सी बार दिलेला आपल्याला 3 आय बार प्लस 2 जे बार मायनस 5 के बार. मग सोल्युशन बघूया आपण आता. फर्स्ट ए बार डॉट सी बार काढूया. ए बारची व्हॅल्यू माहिती आहे आपण लिहून घेतली आय बार प्लस 2 जे बार प्लस 3 के बार इंटू डॉट प्रॉडक्ट आहे डॉट बीची व्हॅल्यू सी बारची व्हॅल्यू लिहून घेतली 3 आय बार प्लस 2 जे बार मायनस 5 के बार इज इक्वल टू बघा आय म्हणजे 1 इंटू ही ब्रॅकेट आपल्याला डॉट प्रॉडक्ट करायचं आहे 1 इंटू 3 प्लस 2 इंटू 2 प्लस 3 इंटू मायनस 5. म्हणजेच इज इक्वल टू 3 1 जा 3 प्लस 2 2 जा 4 प्लस 3 5 जा 15 मायनस 15 प्लस 7 इज इक्वल टू किती मिळेल आपल्याला मायनस 8.
नेक्स्ट आहे आपल्याला ए बार डॉट सी बार काढला. आता आपण ए बार डॉट बी बार काढूया. ए बार डॉट बी बार मध्ये लिहून घेतलं ए बारची व्हॅल्यू आय बार प्लस 2 बार प्लस 3 बार इंटू बी बारची लिहून घेतली 2 बार मायनस जे बार प्लस बार इज इक्वल टू आय म्हणजेच 1 इंटू 2 प्लस 2 इंटू -1 प्लस 3 इंटू 1 म्हणजेच 2 1 जा 2 प्लस 2 इंटू -1 -2 प्लस 3 -2 प्लस 2 गेट कॅन्सल इज इक्वल टू ए बार डॉट बी बार किती मिळाला आपल्याला 3 मिळाला. नेक्स्ट आहे ए बार डॉट सी बार इंटू बी बार. बघा ए बार डॉट बी बार बघा आपण असं लिहू शकतो मायनस ए बार डॉट बी बार इंटू सी बार म्हणजेच इज इक्वल टू बघा ए बार डॉट सी बार किती मिळाला आपल्याला वरतीच आपण फाइंड केला -8 इंटू बी बार आपल्याला दिलेला आहे क्वेश्चन मध्ये 2 बार मायनस जे बार प्लस बार मायनस बघा सी बार ए बार डॉट बी बार किती फाइंड केलेला आपल्याला 3 -3 इंटू सी बार आपल्याला माहिती आहे 3 बार प्लस 2 बार मायनस 5 बार म्हणजेच इज इक्वल टू बघा यांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे 8 2 जा -16 प्लस 8 1 जा 8 पण मायनस मायनस कसे होऊन जातील प्लस मायनस 8 1 जा 8 बार मायनस साइन ॲज इट इज 3 3 जा 9 बार बघा मायनस साइन काय घेतलं आपण कॉमन काढून घेतलंय ब्रॅकेटच्या बाहेर म्हणून 3 3 जा किती होईल 9 बार प्लस 3 2 जा 6 जे बार मायनस बघा 3 5 3 जा किती होतील 15 पण ते कसे येतील -15 कारण मायनस म्हणजे -15 येतील इज इक्वल टू बघा जर आपण यांची ॲडिशन केली -16 -9 म्हणजे यांची मायनस मायनस काय होऊन जातील प्लस म्हणजेच -25 आय बार प्लस 8 जे बार -6 बार कारण इकडे 6 कसं आहे आपल्याला मायनस दिसतोय म्हणजेच 8 मधून 6 किती झाले ते 2 जे बार प्लस -15 -15 म्हणजे ते कसे होऊन जातील मायनस मायनस प्लस 15 - 8 किती होतील आपल्याला 7 अशा पद्धतीने आपण इक्वेशन फर्स्ट सॉल्व केलं. नेक्स्ट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू आय बार जे बार के बार 2 -1 1 हे आपण व्हॅल्यू पुट करून घेतला बी बारच्या वरती आणि सी बारच्या खाली 2 -1 1 3 2 -7 बघा सेम फर्स्ट रो फर्स्ट कॉलम तसंच सॉल्व करून घेतला आपण फर्स्ट रो फर्स्ट कॉलम -1 आय इंटू फर्स्ट रो 5 1 जा 5 पण तो कसा येईल मायनस मायनस प्लस 5 इंटू 2 1 जा -2 मायनस जे बार सेकंड टाइम काय करतो आपण मायनस जे बार इंटू फर्स्ट रो सेकंड कॉलम 5 2 जा 10 कसा येईल तो -10 फर्स्ट रो सेकंड कॉलम 3 1 जा 3 पण तो कसा येईल -3 प्लस के बार इंटू फर्स्ट रो थर्ड कॉलम 2 2 जा 4 3 1 जा 3 पण 3 कसा आहे मायनस आहे म्हणजेच तो मायनस प्लस म्हणजे प्लस होऊन जाईल बघा म्हणजे 5 -2 किती होईल 3 आय बार प्लस -3 -10 -3 किती होईल 13 जे बार प्लस 4 प्लस 3 7 के बार. नेक्स्ट आहे बघा देअरफॉर ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू आय बार जे बार के बार 1 2 3 बघा बी बारच्या काढून घेतला अँड बी बार ए बार लिहून घेतला आपण अँड बी बार क्रॉस सी बार काय मिळाला आहे 3 आय बार प्लस 13 जे बार प्लस 7 के बार हे आपण लिहून घेतलं आणि सेम फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट रो सेकंड कॉलम अँड फर्स्ट रो थर्ड कॉलम जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला इज इक्वल टू -25 आय बार प्लस 2 जे बार प्लस 7 के बार मिळेल. म्हणजे इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड कसा दिसतोय आपल्याला सेम दिसतंय म्हणजेच फ्रॉम 1 and 2 a bar cross b bar cross c bar is equal to a bar dot c bar into b bar minus a bar dot b bar into c bar आपल्याला मिळेल.